नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. लिटिल मिलेट्स म्हणजे हे बाजरीसारखं बारीक धान्य असतं, तर ते काय आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर ह्या लिटिल मिलेट्सचा आपण खिचडी बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने, खूपच हेल्दी आणि टेस्टी असते. तर हे लिटिल मिलेट्स म्हणजे काय तर तुम्हाला सांगते. तर हे एक फायबर असतं, त्यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, लोह हे सर्व असतं. त्यामुळे पचन सुधारतं, वजन कमी होतं आणि तसंच मधुमेहावर पण हे नियंत्रण करतं. त्यानंतर हाडं पण मजबूत होतात. नाचणी, बाजरी, ज्वारी, भगर हे सगळे जे पदार्थ आहेत ना, हे ग्लुटोन मुक्त असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तर हे जे मिलेट्स आहेत ना, हे मी घेतलेले आहेत 1 वाटी आणि ते मी पाण्यात भिजवणार आहे. त्यामध्ये मी टाकलेली आहे पाव वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी मसुरीची डाळ. तर ह्या तिन्ही डाळी ह्याच्यामध्ये टाकून हे मिलेट्स आहेत ना 10 ते 15 मिनटं आपल्याला भिजवायचे आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे आहेत. चला मग 10 ते 15 मिनटं पटकन भिजवून घेते आणि हे मी ठेवले बाजूला. 15 मिनटं झाले. 15 मिनटानंतर मी कुकर घेतला. कुकरमध्ये मी हे जे आपण भिजवलेलं आहे डाळींसोबत मिलेट्स, हे आपण कुकरमध्ये टाकणार आहोत. पण त्याआधी आपल्याला हे 2-3 पाण्याने मिलेट्स मी भिजवले 10 ते 15 मिनिटं. त्यानंतर मी हे कुकरमध्ये टाकले आणि हे कुकरमध्ये आपण आपण कुकरमध्ये टाकल्यानंतर म्हणजे तुरीची डाळ, मसुरीची डाळ, मुगाची डाळ आणि हे मिलेट्स टाकल्यानंतर त्याच्यात 1 चमचा मेथी दाणे टाकायचे. त्यानंतर हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. पाणी पुरेसे टाकायचं. आपण जेव्हा जसं भाताला करतो ना तसंच आपल्याला पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं आहे. फक्त 2च शिट्ट्या करायच्या. त्यानंतर आपण ह्याची फोडणी करणार आहोत. तर पटापट बघा इथे शिट्ट्या झाल्या. कुकर थंड होईपर्यंत मी फोडणीची तयारी करून घेतली. तुम्ही जर तूप खात असाल तर तूप टाकलेलं एकदम चांगलं. 1च चमचा तूप घेतलेला आहे मी. तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर नाचणी, वरी म्हणजेच भगर, ज्वारी, बाजरी हे मिलेट्सचेच प्रकार आहेत. नाचणीमध्ये कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतो. त्यानंतर वरी म्हणजे भगरमध्ये प्रथिनं आणि ऊर्जा याचा खजिना आहे. तसंच ज्वारी, बाजरी पचनासाठी खूपच पौष्टिक आणि हलकी असते. तर दररोजच्या आपल्या आहारामध्ये आपण ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी तसंच वरीच्या तांदळाचा समावेश जर केला तर आपलं आरोग्य उत्तम राखता येतं. तर बघू शकता तुम्ही मी इथे कांदा छान फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूणची पेस्ट परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोला पाणी सुटावं आणि टोमॅटो लवकर शिजावं ह्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्याने काय होतं, टोमॅटो लवकर स्मॅश होतो, लवकर परतला जातो, लवकर शिजला जातो. तर टोमॅटो टाकल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर सर्वात आधी मी हळद टाकली. तर हळद आपण थोडीशीच टाकायची, कारण ऑलरेडी मिलेट्स शिजताना आपण हळद, मीठ आणि मेथीचे दाणे टाकलेले आहेत. तर हळद थोडीशी टाकली. त्यानंतर मी लाल तिखट टाकलेलं आहे. तर रंग चांगला येण्यासाठी मी थोडंसं अर्धा चमचा कश्मीरी लालची मिरची पावडर टाकते आणि चवीसाठी मी हा जो किचन किंग मसाला आहे ना तो टाकते 1 चमचा. तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा टाकू शकता किंवा मग सब्जी मसाला पण टाकू शकता, किचन किंग जर तुमच्याकडे नसेल तर. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे सगळे मसाले मस्त असे शिजवून घेतलेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे आणि मिलेट्स म्हणजे जे जिमला वगैरे जातात, जे डाएट फॉलो करतात, ज्यांना आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं आहे, त्यांनी हे मिलेट्स खाल्ले पाहिजे. हे आपल्याला ऑनलाईन पण मिळतं किंवा डीमार्ट किंवा रिलायन्स मार्टमध्ये पण आपल्याला हे मिलेट्सचं पॅकेट मिळतं. त्यानंतर हे सगळं आपला जो मसाला व्यवस्थित चांगला फ्राय झाल्याच्या नंतर आपण जे कुकरमध्ये मिलेट्स डाळीसोबत शिजवलेलं आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये म्हणजे ह्या पॅनमध्ये ॲड करतो आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूपच हेल्दी आहे आणि लहान मुलांना देण्यासाठी खूप चांगलं आहे. ह्याच प्रकारची खिचडी तुम्ही वरीची किंवा भगर आपण ज्याला म्हणतो तशीच अशा पद्धतीने वरीचं तांदूळ किंवा भगरची खिचडी पण आपण करू शकतो. लहान तुमच्या घरात मुलं असतील तर त्यांना तुम्ही हे नक्की द्या, खाऊ घाला. हे चांगलं असतं खूप शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी. तर ह्याच्यामध्ये खूप कॅल्शियम, प्रथिने आणि आपली ऊर्जा आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळते हे सगळे मिलेट्स खाल्ल्यामुळे.
तर मी तुम्हाला सांगितलं ना की मॅडमनी आता त्यांचं डाएट प्लॅन केलेलं आहे. डाएट प्लॅनरनी जे डाएट सांगितले त्या हिशोबाने आता माझं हे स्वयंपाक सुरू झालेलं आहे. तर हे मस्त मिलेट्सची खिचडी आपली मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप आणखीन वरून थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. तर आहे का नाही सोपी आणि झटपट ही मिलेट्सची खिचडी. तांदळाची खिचडी आपण नेहमी करतो, उपासाला आपण साबुदाण्याची खिचडीसुद्धा खातो, पण कधीतरी काहीतरी असं वेगळं आणि हेल्दी टेस्टी असं नक्की ट्राय करायला पाहिजे. म्हणून ही एक नवीन युनिक रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. तर मला वाटतं यूट्यूबवर खूप कमी रेसिपी असतील मिलेट्सच्या, किंवा असतील पण किंवा नसतील पण मी ही तुमच्यासाठी स्पेशल मिलेट्सची रेसिपी आणलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि जास्त नाही, फक्त 2 मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत. तर मी याच्यावर झाकण ठेवते. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून सांगा. असेच मला खूप खूप सपोर्ट करा, छान छान कमेंट करा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी 2 मिनटं वाफ काढून घेतली आणि त्यानंतर मी अर्धा लिंबू घेतला आहे आणि अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतला आहे, जेणेकरून टेस्ट खूप झक्कास लागेल. तर लिंबाचा रस टाकल्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर फक्त अर्धा चमचा मी तूप टाकते. जर तुम्ही तूप छानपैकी खात असाल तर तूप तुम्ही 1 किंवा 1.5 चमचा पण टाकू शकता, कारण आपली ही जी क्वांटिटी आहे मिलेट्सची ती जास्त आहे. तर मी इथे अर्धाच चमचा तूप टाकलं आहे. तूप टाकल्यानंतर ह्याच्यावर खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. तर तयार आहे आपली ही मिलेट्सची खिचडी. झटपट अशी ही हेल्दी टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर नक्की बनवा आणि बनवून खायला विसरू नका आपली ही मिलेट्सची खिचडी. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. मिलेट्स नक्की खावा. आठवड्यातनं एकदा तरी मिलेट्स आपण खाल्ल्याच पाहिजे, किंवा ज्वारी बाजरी नाचणीच्या भाकरी तर आपण खाल्ल्याच पाहिजे. चला मग बाय.